मराठी स्टोरी। दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ। पावसाळा नुकताच संपला होता, त्यामुळे हिरवळ सगळीकडे नुसती दाटून राहिली होती। एक लहानसे कोकरू त्या हिरवळीत चरत होते। नुकताच जन्मलेल्या त्या लहानशा कोकराला जंगलाच्या प्राण्यांची काहीच कल्पना नव्हती। एका सिंहाने त्या कोकराला पाहिले आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटले। त्याच वेळी अस्वलनेही कोकराला पाहिले आणि दोघेही एकाच वेळी कोकरावर झडप घालण्यासाठी आले। दोघांनीही एकाच वेळी झेप घेतल्याने घाबरलेले कोकरू नुकत्या धक्क्यानेच मरण पावले। कोकराची शिकार कोणाची ह्याबद्दल दोघात वाद सुरू झाला। होता होता वाद एवढा वाढला की दोघांनी एकमेकांना बोचकारले, एकमेकांचे केस ओढले, दोघांनीही एकमेकांना चावले। दोघांचे हे भांडण एक लांडगा दुरून बघत होता। दोघांचेही लक्ष नाही असे बघून त्याने कोकरू कधी पळवून नेले हे दोघांच्याही लक्षात आले नाही। लुसलुशीत कोकराचा चट्टामट्टा करून जेव्हा लांडगा पोटावरून हात फिरवत त्यांच्या भांडणाचे कारण विचारू लागला, तेव्हा मात्र त्यांच्याकडे काहीही उत्तर न होते। तात्पर्य: दोन लोकांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होतो। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।